कन्फर्म करा माझा आवाज ऐकू येतो का? हो येतो. नेटवर्क इश्यू असल्यामुळे मी माझी जागा बदलून दुसऱ्या लोकेशनला आले. हॅलो. हा मॅडम येतोय आवाज. ओके लेट्स गो अहेड. फक्त थोडं लांब बोलण्यासारखं वाटतंय. लांब बोलण्यासारखं वाटतंय. ठीक. आता येईल. हा बरं आहे म्हणजे बरं आहे. आपण आतापर्यंत जे बोलत होतो ते आपण एबीडीएम या विषयावरती बोलण्यासाठी सुरुवात केली होती आणि काही गोष्टी समजल्या असतील किंवा नसतील तर मी परत एकदा रिपीट करते. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हे ऑल ओव्हर इंडिया मागच्या 5-6 वर्षांपासून इम्प्लिमेंटेशन मोडमध्ये आहे आणि ते चालू आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांच्याकडून आपल्याला याच्या अगोदर पण सूचना आलेल्या होत्या आणि ESIC महामंडळ यांच्याकडून सुद्धा आपल्याकडे एक पत्र या संदर्भात आली होती आणि त्या अनुषंगाने आपण सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स एबीडीएम नेटवर्क मध्ये हे आवश्यक आहे. त्यानुसार आपल्याला आपल्या इन्स्टिट्यूटची जस्ट अ मिनिट गौरी कोणी आहे का त्यांनी जॉईन करून घ्या. ऑफिस माईक बंद करावा आवाज तिथून येतो. गौरी म्हणून बोलणार त्यांना जॉईन करून घ्या. एबीडीएम चे कंपोनेंट्स 3 आहेत. आयुष्यमान भारत डिजिटल मिशनच्या अंतर्गत आपल्याला हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री जे हेल्थ फॅसिलिटी आपल्या सगळ्या हेल्थ फॅसिलिटी त्याच्या अंडर आपल्याला रजिस्टर करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सगळे आपले हॉस्पिटल्स आणि सेवा दवाखाने त्यांचं त्याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी नाव द्यायचं आहे आणि सगळे सविस्तर डिटेल्स द्यायचे. 9 जुलै रोजी आपल्याला जो ईमेल शेअर केला त्याच्यामध्ये 2 टेम्पलेट शेअर केलेले आहेत, 2 एक्सेल शीट शेअर केलेले आहेत. त्यातलं पहिलं जे एक्सेल शीट आहे ते हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री बद्दलचं टेम्पलेट आहे आणि ते आता इथे स्क्रीनवर दाखवलेलं आहे. तर ते थोडं क्लिअर दिसतं. हॅलो हॅलो हा तर ते झूम करता येईल का बघा. आणि दुसरं जे शीट हेल्थ प्रोफेशनल्स रजिस्ट्री असं आहे. तर हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री मध्ये आपल्याला आपल्या इन्स्टिट्यूट बद्दलची सगळी माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे. आणि मॅडम जी स्क्रीन शेअर केली आहे ती प्रोफेशनलची केलेली आहे, हेल्थ फॅसिलिटीची केलेली नाहीये. दुसरी शीट शेअर करा आणि झूम करा. एक्सेल शीट दुसरी. गौरी मैडम है क्या एबीडीएम की तरफ से? हेलो हेलो गौरी मैडम ज्वाइन हो गए, लोकेश ज्वाइन हो गए एबीडीएम की तरफ से. आम्ही आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी एबीडीएम टीमला पण विनंती केली होती आणि त्यांच्याकडनं लोकेश किंवा गौरी हे आमच्याकडे जॉईन होणं अपेक्षित आहे. ते झाले असतील तर ते त्यांचे इनपुट्स आपल्याला देणारच आहेत आणि त्यांना तसा मेसेज पण दिलेला आहे. झूम करा थोडंसं. हेल्थ फॅसिलिटी आहे का हेल्थ प्रोफेशनल आहे बघा जरा. हे हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्रीचं टेम्पलेट आहे. हे तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर पण ते ओपन करू शकता आणि याच्यामध्ये ते कसे भरायचे हे त्याच एक्सेल शीट मध्ये दुसऱ्या टेम्पलेट मध्ये दाखवलेलं आहे. ते ऑपरेट करता येतं तुम्हाला. तुमच्या ईमेल वरून ओपन करा ना. ते तुम्हाला पाठवलेला ईमेल ओपन करा. तुम्हाला वरळीला पाठवलेला तर त्याच्याशिवाय ते समजणार पण नाही ना आपण काय सांगतो. एबीडीएम टाका आणि तुमच्या मेलवरून ऍक्सेस करा तो टेम्पलेट. हा आता हे क्लिअर आहे. बल्क फॅसिलिटी टेम्पलेटला जा, टेम्पलेट ओपन करा. तुमच्याकडे तुम्ही ओपन करू शकता. आता हे नागपूरच्या मॅडमने भरलेलं आहे. एमटी जे आहे ते ओपन करा. इथे जा
इथे जा, क्लिक करा. हाऊ टू फिल टेम्पलेट. इथे त्यांनी याच्यामध्ये आपण काय काय डिटेल भरायचे ते सगळं दिलेलं आहे. गायडन्स साठी आपल्याला त्यांनी हे दिलेलं आहे. हाऊ टू फिल टेम्पलेट. मला तुम्हाला हे दिसतंय का शेअर केलेलं? दिसतंय मॅडम. ऑफिस कडून ते त्याच्यावर टिक करायला पाहिजे. कोण ऑपरेट करतोय ना प्रेझेंटेशन, त्यांनी जर स्क्रीन शेअरला तुम्हाला काय दिसतंय मला सांगा. आता सध्या टेम्पलेट दिसतंय आम्हाला. खाली हाऊ टू फिल टेम्पलेट वरती फील्ड्स नेक्स्ट त्याच्यावर लागेल तेव्हा दिसेल म्हणजे. हा बरोबर. तर आता त्याच्यामध्ये जे आहे हे सगळे टेम्पलेट कसे भरायचे हे सगळं सेल्फ एक्सप्लेनेटरी त्यांनी टेम्पलेट्स त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. हाऊ टू फिल टेम्पलेट ते बघा. फील्ड्स, HPID, आधार, सॅल्युटेशन, त्याच्यामध्ये डॉक्टर, मिस्टर, मिस काय लिहायचं ते, फुल नेम ऍज इन आधार कार्ड, जेंडर मेल फिमेल, ईमेल द्यायचा तुमचा, मोबाईल नंबर द्यायचा वगैरे वगैरे. तर हेल्थ फॅसिलिटी नेम, तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव द्यायचं. स्टेटस मध्ये हेल्थ फॅसिलिटी HPID अप्रूव्ह झालं का सबमिटेड स्टेटस द्यायचंय. फॅसिलिटी ओनरशिप स्टेट गव्हर्नमेंट किंवा हे याच्यामध्ये द्यायचंय. गव्हर्नमेंट, सेंट्रल, स्टेट, प्रॉफिट, नॉन प्रॉफिट, प्रायव्हेट असेल तर हे सगळे त्यांनी गाईडलाईन्स दिलेले आहेत की ते कसे भरायचे. ओनरशिप सबटाईप 2 मध्ये त्यांनी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर दिलेलं आहे. नेक्स्ट सिस्टीम ऑफ मेडिसिन दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये कोणतं तुमच्याकडे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. मॉडर्न मेडिसिन, डेंटिस्ट्री, फिजिओथेरपी, आयुर्वेद, युनानी, सिद्ध. नेक्स्ट आहे सर्व्हिस. नेक्स्ट आहे सर्व्हिस. तर हे तुमच्याकडे कुठल्या प्रकारची सर्व्हिस आहे, फॅसिलिटी टाईप तुमचं कुठलं आहे ते तुम्हाला द्यायचंय. आयुर्वेद आहे का, आयुर्वेद आहे किंवा फार्मसी आहे वगैरे. त्याच्यानंतर सर्व्हिसेस तुम्हाला द्यायचे आहेत. OPD, IPD, डेट, ऑपरेशनल स्टेटस द्यायचं. फंक्शनल, नॉन फंक्शनल, पार्टली फंक्शनल. ओके. त्याच्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट द्यायचंय. त्याच्यानंतर तुमचे वर्किंग डेज आणि टाइम द्यायचंय. तुम्ही फॉलो करताय तुमच्या पण कॉम्प्युटरवर. ओके. वर्किंग डेज तुमचे द्यायचे, कुठल्या फॅसिलिटीचे काय आहेत ते. त्याच्यानंतर स्पेशलायझेशन ऍज पर दिस कॅटेगरी हे सगळं द्यायचं. म्हणजे तुमच्याकडे काय काय फॅसिलिटीज आहेत याचं, म्हणजे हे इन्स्टिट्यूटचा सगळं माहिती आणि सगळं डेटा या टेम्पलेट मध्ये भरायचं आहे. पहिलं टेम्पलेट. तर इथे तुमच्या इन्स्टिट्यूट रिलेटेड सगळी माहिती भरायची. हे झालं बल्क फॅसिलिटी टेम्पलेट. सध्याला हे एक्सेल शीट मध्ये सगळी माहिती भरून इथे या कार्यालयाला पाठवा. या कार्यालयाच्या स्तरावर हे सगळं संकलित करून आम्ही ABDM टीमकडे पाठवू आणि त्याच्याशी डिस्कस करू. आणि याच्यामध्ये काही जर मॉडिफिकेशन त्यांना अपेक्षित असेल तर त्याप्रमाणे आपण नंतर आम्ही तुम्हाला कळवू. आता नेक्स्ट टेम्पलेटला जा. हेल्थ नेक्स्ट एक्सेल शीट बल्क प्रोफेशनल टेम्पलेट. तर इथे हे अशा पद्धतीचं तुम्हाला टेम्पलेट दिसतंय. आणि हे पण मला वाटतं नागपूरचं आहे. नागपूरच्या मॅडमनी बनलं असं दिसतंय. तर याच्यामध्ये डिटेल्स तुम्हाला काय काय होते. आधार, डॉक्टर किंवा ब्रदर सिस्टरला हे लिहायचं, स्टाफ नर्स लिहायचं. त्याच्यामध्ये हे पण तसंच सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. लिस्ट मध्ये काय लिहायचंय, कॅटेगरी मध्ये काय लिहायचंय हे सगळं त्यांनी आपल्याला ऑलरेडी आपल्याला गाईडलाईन्स दिलेले आहेत. आता या लिस्ट मध्ये बघा, सॅल्युटेशनला डॉक्टर, मिस्टर, मिसेस दिलेले आहे, फिमेल मेल दिलेले आहे, मंथ दिलेला आहे. कॅटेगरी डॉक्टर नर्स, कॅटेगरी डॉक्टरची 1, नर्सची 2 असं लिहायचं आहे. सध्या आपल्याला डॉक्टर्स आणि नर्सेस याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. डॉक्टर्स रेग्युलर प्लस म्हणजे प्लस बॉन्डेड दोन्ही एंट्री करायचे. नर्सेस रेग्युलर प्लस बॉन्डेड या दोघांची पण तिथे एंट्री करायची आहे. त्याच्यानंतर त्या प्रत्येक व्यक्तीचा तुम्हाला सगळे डिटेल्स पुढचे द्यायचे. या सब कॅटेगरी मध्ये तुम्हाला डॉक्टर
HP कॅटेगरीमध्ये डॉक्टर नर्स आलं आणि HP सब कॅटेगरीमध्ये तो डॉक्टर कुठल्या कॅटेगरीचा आहे ते तुम्हाला नंबर वाईज लिहायचं. त्याच्यानंतर पुढचं आहे डिग्री. प्रत्येकाची डिग्री काय आहे ती त्याच्यात तुम्हाला मेन्शन करायची. मॉडर्न मेडिसिन आहे का डेंटिस्ट्री आहे आणि कुठल्या नर्सिंग इन्स्टिट्यूटची किंवा कुठल्या मेडिकल कॉलेजची डिग्री आहे ते पण तुम्हाला लिहायचं त्याच्यामध्ये. रजिस्टर्ड नर्स, रजिस्टर्ड मिडवाईफ, रजिस्टर्ड जे काही कुठल्या कॅटेगरी त्यांचं त्या ठिकाणी डिटेल्स ते लिहायचे आहेत. आणि हे पर्सनल डिटेल आहे म्हणजे हेल्थ प्रोफेशनल म्हणजे डॉक्टर आणि नर्स यांचे हे सगळे डिटेल्स राहतील. तर ह्याच्यामध्ये नर्सिंग स्टाफ सगळा येईल आणि डॉक्टर्स सगळे येतील. एक वर्ग 2 रेग्युलर पार्ट टाइम सगळेच येतील त्याच्यामध्ये. लास्ट कॉलम काय मॅडम हे डिस्पेन्सरी मध्ये पण भरायचं का? हे डिस्पेन्सरी मध्ये पण करायचं. आता हे लास्ट बघा कुठल्या युनिव्हर्सिटीत तर तुम्ही पास झाले ते पण द्यायचे. कुठल्या काउन्सिलला तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते पण द्यायचं. तर साधारणपणे हा सगळा आपण ओव्हरव्ह्यू घेतला. हे प्रोफेशनल रजिस्ट्री मध्ये टेम्पलेट मध्ये काय काय भरायचंय आणि फॅसिलिटी रजिस्ट्री म्हणजे इन्स्टिट्यूटची माहिती त्याच्यामध्ये भरायची. मग त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूटची माहिती भरताना एएमओनी त्यांच्या अंडर असलेल्या माहिती द्यायची इन्क्लुडिंग ऍड्रेस, पिनकोड वगैरे सगळं काही. तर हे पाहत असताना मला असं वाटलं की बऱ्याच लोकांना काही शंका आहेत आणि त्याच्यामुळे ही माहिती भरून आमच्याकडे अजूनपर्यंत आलेली नाही असा माझा समज झाला. म्हणून मग हा विषय आम्ही VC मध्ये घेऊन तुमच्याशी डायरेक्ट बोलूया आणि तुमच्या जर काही अडचणी असतील तर त्या आपण समोरासमोर सॉल्व्ह करूया असा आम्ही विचार केला आणि म्हणून आज मी तुमच्याशी बोलत आहे. या विषयावरती आपण गाईड करण्यासाठी एबीडी टीमचे 2 जण आपल्यासोबत होणार होते पण बहुतेक ते जॉईन झाले आहेत असं मला दिसलं नहीं. हेलो गौरी मैडम है क्या एबीडीएम की तरफ से? लोकेश है क्या एबीडीएम की तरफ से? ज्वाइन हो गए हैं क्या चेक कर सकते हो? गौरी किंवा लोकेश नाही आपल्या ह्याच्यामध्येच जस्ट जर ते असतील ना तर आपण त्यांच्याशी पण बोलूया. गौरी 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 डालो और लोकेश डालो. पर्सनल मोबाइल से भी लोग ज्वाइन करते हैं. लोकेश लोकेश ओके ठीक आहे. कदाचित मग ते ठीक आहे कदाचित मग ते जॉईन नसतील झालं. ठीक आहे काय बघूया आपण. आपल्याला काय अडचणी आल्या तर आपण पुन्हा त्यांना विचारू शकतो आणि आता पण आपण डिस्कशन ओपन ठेवूया. नाही वो तर सर्च मध्ये आला असता. कोणाच्या काही शंका आहेत का? आपण बोलूया. हॅलो ठाणे एसएस हॉस्पिटल मध्ये बोलतोय मॅडम. आम्ही स्वतःच फॅसिलिटी आयडी आणि हेल्थ केअर प्रोफेशनल आयडी तयार केलेली आहेत मॅडम. त्याच्यावर ऑलरेडी आम्ही माहिती भरत आहोत लोकांना बोलवून इथं. तसं चालेल का? म्हणजे आपण डाटा तुमच्याकडे पाठवून जे क्रिएट करणार आहोत ज्या काही त्याच्याऐवजी मग डायरेक्टलीच आम्ही याच्यात भरलं तर चालेल का? हो हो डुप्लिकेशन ऑफ डेटा होणार नाही असं मला एबीडीएम टीमच्या संबंधित व्यक्तींनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे काही HFR रजिस्टर करणार आहात फॅसिलिटी रजिस्टर बरोबर एबीडीएमच्या साइटवरच करणार आहात. हो त्याच साइटवर करतोय आम्ही एबीडीएमच्या प्रॉपर साइटवर. तुमचा डेटा आमच्याकडे आल्यानंतर सुद्धा आणि MJPJYचा पण तोच असणार आहे असं माझं समज आहे. तेच आहे. तर हे एबीडीएम अंतर्गत सगळे प्रोग्राम असल्यामुळे एबीडीएम कंप्लायंट जेवढे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये सगळीकडे ही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली. तेच म्हणत होतो की आपल्याकडे मग डॅशबोर्डवर डाटा पाठवायची गरज आहे का? आम्ही जर स्वतः सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलवून आम्ही त्यांच्या मोबाईलवर ऍक्च्युअली त्यांना ओटीपी येतो याच्यामध्ये रेफरिंग हे करताना म्हणजे फॅसिलिटी क्रिएट करताना तर आपले प्रत्येकाला बोलवून आम्ही ते फिल करून घेतोय सध्या. तर ते केलं तर चालेल का आमच्याकडे तुम्हाला डाटा देण्यापेक्षा? तो डाटा सगळा इथे एबीडीएम टीमला देऊन त्यांच्याकडून आम्ही अपलोड करून देऊ.
बरं, चालेल हा. मॅडम. मॅडम एबीडीएमच्या टीमचे जे आपल्याला काही आहेत, जे लोकेश वगैरे तुम्ही सांगता, त्यांचे काही नंबर्स प्लीज आम्हाला कम्युनिकेशनसाठी मिळू शकतील का? हो, मिळतील. प्लीज मॅडम. मी तुम्हाला विनय यांचा नंबर देतो. येस मॅडम, प्लीज. आता सांगू का नंतर पाठवू? सांगितलं चालेल, मी नोट डाऊन करून घेतो. विनय सिंग हे प्रोग्राम मॅनेजर आहेत. हां, विनय सिंग हे एबीडीएम प्रोग्राम मॅनेजर आहेत. त्या नंबर आहे मॅडम MS ग्रुपवर टाकून द्या, म्हणजे तर आपल्याला सगळ्यांना समजतील. चालेल. 9536171566. ग्रुपवर टाकून द्या तर मॅडम सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल. ओके. हा नंबर मी शेअर करते सगळ्यांना ग्रुपवर. आणि काही डिफिकल्टी आल्या तर त्यांनाही विचारा, मलाही विचारा. म्हणजे मे बी प्रत्येकाच्या वेगळ्या डिफिकल्टीज असल्या तर ते मलाही समजेल की काय अडचणी आपल्याला येतात. पण आपल्याला हे काम करायचं आहे आणि आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे. नेक्स्ट आपले विषय जे आहेत ते कोणुकर सर तुमच्याशी बोलणार आहे. तर मी जरा कोणुकर सरांना फोन करते आणि त्यांना इथे जॉईन करायला सांगते. हा, थोड्याच वेळात कोणुकर सर येत आहेत. पुढचे विषय कोणुकर सर तुमच्याशी बोलायचे आहेत. एबीडीएम रिलेटेड अजून तुमची ऍडिशनल माहिती किंवा क्वेरी काही असेल तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करावी अशी अपेक्षा आहे. हॅलो मॅडम, डिस्पेन्सरी मध्ये मग फॅसिलिटी अवेलेबल किंवा सर्व्हिसेस वगैरे काय करता येईल, त्याच्यामध्ये काय लिहायचं?
लिहायचं ना ओपीडी सर्व्हिसेस आहेत अवेलेबल आणि काही डिस्पेन्सरीमध्ये 5 बेड आहेत तर ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे सर्व्हिसेस अवेलेबल तुमच्याकडे किती आहेत ते. काही डिस्पेन्सरीजने बेड केलेले आहेत ना ते लिहायचं. आणि मी म्हटलं कसं की कॉन्ट्रॅक्च्युअल पार्ट टाइम फुल टाइम सगळ्यांची एंट्री करायची आहे त्याच्यामध्ये इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पर्सन. म्हणजे आपल्याकडे जेवढे काही आपल्याकडे वर्किंग आहेत त्या सगळ्यांची त्याच्यामध्ये एंट्री करायची. आणि हा सगळा डेटा एकत्रित जर कमिशनर ऑफिसकडे पाठवला आणि इथून जर आम्ही एबीडीएम टीमला पाठवला तर एबीडीएम टीम आपल्याला पुढचं हा डेटा रजिस्ट्री क्रिएट करायचं आपल्याला ते करून देणार आहे. नाही आभा जनरेट करता येतं मॅडम, पण पुन्हा हे सगळा डाटा लिहायला कसं म्हणजे कसं कंपाईल करायचा हा डाटा? आभा जनरेट केल्यानंतर पुन्हा हे एवढं डिस्प्ले म्हणजे ओपीडी करतानाच एवढं कसं होतं? आभा हा त्या व्यक्तीचं आभा कार्ड स्वतंत्र आहे, पर्सनल आहे ते असं नाहीये. हेल्थ फॅसिलिटी किंवा हेल्थ प्रोफेशनलचं ते कार्ड वेगळं आहे. आभा हे तुमचं माझं कोणाचंही असू शकतं आणि हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्रीमध्ये डॉक्टर्स सर्व्हिस प्रोव्हाइडिंग जो आहे तो आणि नर्सेस सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे जे आहेत तो याची एंट्री असणार आहे. अच्छा. हॅलो हॅलो, आवाज येतोय का माझा? आपल्याकडे उत्तर नाही. हो सर. बरं, दुसरा आजच्या मीटिंगचा एनक्वास बद्दल आहे. नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड्स. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की काही दिवसापूर्वी ESIC आपल्याला एक सर्क्युलर पाठवलेलं होतं ज्याच्यामध्ये एनक्वास गाईडलाईन्स हॉस्पिटलमध्ये इम्प्लिमेंट करायचे आहेत. काल कमिशनर सरांसोबत चर्चा झाली. सरांचं म्हणणं असं आहे की मी सरांना अगोदर ब्रीफ केलं की आमचा विचार NABH च्या संदर्भामध्ये जे काही ट्रेनिंग आहे ऑनलाईन ट्रेनिंग देण्याचा विचार होता. त्यासाठी मॉड्यूल परचेसच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच दिवसापासून आपण होतो. परंतु सरांचं म्हणणं असं आहे की एनक्वास आपलं NABH ची गरज नाही. सुरुवातीला आपलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल असल्यामुळं एनक्वास करूया. आणि NABH ला अडचण अशी आहे की ज्या काही मॅन्डेटरी गोष्टी आहेत जसं फायर NOC असेल, STP ETP असेल, त्याच्यानंतर आपल्याला OT मॉड्युलर OT लागते. या गोष्टी सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला NABH करणं डिफिकल्टच आहे. म्हणून मग आपल्याला आता एनक्वास च्या गाईडलाईन्स आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. त्या अनुषंगाने सरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला सगळ्या MS ला आता याच्यामध्ये पुढाकार घेऊन ह्या गाईडलाईन्स इम्प्लिमेंट करायच्या आहेत. योगायोगाने मी सोलापूर व्हिजिटला जेव्हा गेलो तर तिथे आपल्याकडे एक पार्ट टाइम सायकॅट्रिस्ट जॉईन झालेले आहेत, डॉक्टर आतिश बोराडे. तर त्यांचं एनक्वासचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि ते असेसर पण आहेत. म्हणून मग आपल्याला आता त्यांची मदत होणार आहे. त्याच्यामध्ये काही हॉस्पिटलनी मागे ESIC सर्क्युलर आलेलं होतं. त्याच्यानंतर काही लोकांनी इंटरनल असेसमेंट सुद्धा केलेलं आहे. तर त्याच्यामधले जे महत्वाचे जे पॅरामीटर्स आहेत किंवा जे की एरियाज आहेत तर ते 8 प्रकारचे आहेत. ज्याच्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हिजन आहे, पेशंट राईट्स, इनपुट सपोर्ट सर्व्हिसेस, क्लिनिकल केअर, इन्फेक्शन कंट्रोल आणि क्वालिटी मॅनेजमेंट आणि शेवटी आउटपुट. म्हणजे याच्याबद्दल ह्या एरियाजवर वेगवेगळे प्रश्न आहेत
म्हणजे या एरियाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे सद्यस्थितीमध्ये काय काय आहे काय नाही आहे, म्हणजे थोडक्यात गॅप अनालिसिस, इंटरनल असेसमेंट केल्यानंतर आपल्याला गॅप अनालिसिस करता येईल की आपल्याकडे काय काय आणखी करणं आवश्यक आहे आणि मग त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत. आणि जेव्हा आपलं कंप्लायन्स व्यवस्थित होईल त्याच्यानंतर आपण एक्सटर्नल असेसर कडून असेसमेंट करून घेऊ शकतो. तर आपण आता एकदम सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहेत. आपल्याला सगळ्यांना आता इंटरनल असेसमेंट करायचं आहे आणि इंटरनल असेसमेंट करण्यासाठी किंवा त्याच्यानंतरचं जे कंप्लायन्स करायचं आहे ते कंप्लायन्स करण्यासाठी आपल्याला प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक नोडल ऑफिसर अपॉइंट करायचा आहे. म्हणजे ते आयडेंटिफाय तुम्हालाच करायचं आहे आणि मग ह्या नोडल ऑफिसरच्या अंतर्गत प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक सब नोडल ऑफिसर अपॉइंट करायचे तुम्हाला. जसं समजा आता लॅबचे जे काही स्टँडर्ड्स असतील तर तिथं काय कमी आहे त्याचं कंप्लायन्स करून घेणे याची सगळी जबाबदारी त्या सब नोडल ऑफिसरची असणार आहे. किंवा एक्सरे मध्ये एक्सरे डिपार्टमेंटचा एक्सरे टेक्निशियन असेल किंवा ओटी मधल्या सिस्टर इन्चार्ज असतील किंवा वार्ड मधल्या इन्चार्ज असतील, प्रत्येक सेक्शन मध्ये आपल्याला एक सब नोडल ऑफिसर अपॉइंट करायचा आहे, आयडेंटिफाय करायचा आहे, त्यांच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या द्यायच्या आहेत त्या डिपार्टमेंटचं कंप्लायन्स करून घेण्यासाठी. आणि मग जे नोडल ऑफिसर आहेत त्यांनी अगोदर ह्या सगळ्या गोष्टीचा मंथली रिव्ह्यू घ्या किंवा फोर्टनाईटली रिव्ह्यू घ्या आणि मग MS सोबत तुम्ही हे रिपोर्टिंग करायचं आहे की आपण किती कंप्लायन्स केलेला आहे, किती राहिलेला आहे, त्याच्यासाठी जे काही रिसोर्सेस लागणार आहेत ते MS कडून प्राप्त करून घेणे. हे नोडल ऑफिसर आणि सब नोडल ऑफिसर यांच्या 15 दिवसाच्या म्हणा किंवा महिन्याच्या मीटिंग मध्ये या गोष्टी चर्चेला येत असणार. तर एकंदरीत आपला रोडमॅप कशा प्रकारचा असणार आहे म्हणजे एनक्वासचा, तर त्यासाठी सोलापूरहून डॉक्टर आतिश बोराडे आहेत, ते आणखी थोडस डिटेल मध्ये याच्यावर बोलतील. सर आवाज येतोय माझा? हा बोला तुमचं. सर आवाज येतोय माझा? हो येतोय, बोला. सर एनकॉस जे आहे ते क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये 8 पॅरामीटर्स आहेत. जसं तुम्ही मगाशी इन्युमरेट केले होते तर 8 पॅरामीटर मध्ये आपण त्याचं असेसमेंट करतो. असेसमेंट हे इंटरनली पहिल्यांदा करावं लागेल की आपल्याला हॉस्पिटलमध्ये जे कुठले गॅप्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये एंट्री करतोय तर हॉस्पिटलचे सायनेज महत्वाचे आहे. म्हणजे हॉस्पिटलचं नाव ठळकपणे दिसतंय का, तर एंट्री केल्यानंतर तुमच्याकडे कॅपिटल ट्रॅप बसवलेला आहे का, म्हणजे प्राणी वगैरे हॉस्पिटलच्या आवारामध्ये येत नाही. त्यानंतर सिटीजन चार्टर अशी गोष्ट तुमच्याकडे मेन्शन केलेली आहे का, आणि त्या ठिकाणी आपण जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्या सर्व्हिसेसचे डिटेल्स आहेत का. हे जस्ट एक असेसमेंट उदाहरण म्हणून मी देतो की जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये एंट्री करतो तेव्हापासून पुढे पुढे आपण कुठले डिपार्टमेंट बनणार. ओपीडी हा एक डिपार्टमेंट झाला, अर्थसाहेब दुसरा डिपार्टमेंट असेल, त्यानंतर तुमचे लॅब दुसरा डिपार्टमेंट असेल, ओटी हा एक वेगळा डिपार्टमेंट असेल, इन्पेशंट कंट्रोल हा एक डिपार्टमेंट असेल, फार्मसी त्याचं स्टोरेज कसं केलं जातं त्याच्यामध्ये त्यांच्या SOPs राहतील. सर याच्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटला SOP ह्या महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर SOP म्हणजे त्याच्यामध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय आहे, म्हणजे लहानसहान गोष्टी जेव्हा घडतील किंवा काही इन्शुरन्स होतील तर त्यावेळेस ऑपरेटिंग प्रोसिजर आपली काय असेल हे त्यात महत्वाची गोष्ट आहे. सर त्याच्यानंतर आपल्याकडे डॉक्युमेंटेशन खूप लागेल. सर प्रत्येक डिपार्टमेंटला रजिस्टर्स मेंटेन करावं लागते आणि रजिस्टरला नेमिंग द्यावं लागेल, नंबरिंग करावं लागेल आणि त्या रजिस्टरमध्ये आपण कुठले कुठले घटक त्यामध्ये इनपुट करतोय ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. सर आणि आपल्याकडे जेव्हा मेंटेनन्स होतो, इक्विपमेंट मेंटेनन्स असेल, कॅलिब्रेशन आहे त्याच्यामध्ये. सर आपण बाहेरची एजन्सी अपॉइंट करतो, कॉन्ट्रॅक्च्युअल एजन्सी असतील, त्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी एजन्सी असतील, त्याचबरोबर बायोमेडिकल वेस्ट एजन्सी आहेत. सर नंतर NPCB त्यामध्ये रोल प्ले करते. सर तर ह्या सगळ्या एजन्सी बरोबरचे आपले करार असतील, अग्रीमेंट असतील किंवा आपण रेफरल पॉलिसी करतो. सर ह्या देखील आपल्याला महत्वाचे आहेत. सर हे सगळे डॉक्युमेंट हे एनकॉस मध्ये व्हेरीफाय केले जातात. सर आणि हे डॉक्युमेंटेशनला फार महत्व. सर त्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. सर एक आहे तो डॉक्युमेंट असं रेकॉर्ड रिव्ह्यू म्हणतो. सर आणि ऑब्झर्वेशन एक पार्ट आहे. सर रेकॉर्ड रिव्ह्यू आहे आणि स्टाफ इंटरव्ह्यू आहे. सर 3 पार्ट मध्ये एनकॉस असेसमेंट केलं जातं. सर डॉक्युमेंटेशनला जेवढं महत्व आहे तेवढंच ऑब्झर्वेशन तेवढंच महत्व आहे. सर आणि स्टाफचा इंटरव्ह्यू त्याचबरोबर. सर आपल्याकडे आलेल्या क्लायंटचा किंवा पेशंटचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्यांच्याकडून देखील आपण सॅटिस्फॅक्शन सर्व्हे करून घेतो. सर एम्प्लॉय सॅटिस्फॅक्शन सर्व्हे आणि क्लायंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे
म्हणजे आपल्याकडे सिंपल सजेशन बॉक्स असतो किंवा कंप्लेंट बॉक्स असतो, तर त्याची देखील आपल्याला मिटिंग घ्यावी लागते सर. दर महिन्याला आपल्याला ह्या मिटिंग वेगवेगळ्या कंडक्ट कराव्या लागतील. त्याच्यामध्ये क्वालिटी अश्युरन्सची एक टीम असेल सर आपल्याकडे, इन्फेक्शन कंट्रोलची टीम असेल सर, इव्हन त्यामध्ये परचेसच्या टीम असेल सर. तर ह्या प्रत्येक वेगवेगळ्या टीमचा एक रोल डिफाईन केला जाईल सर, आणि ह्या रोलनुसार त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. त्यांच्या रेग्युलर मिटिंग घेणं अपेक्षित आहे सर. जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा जिल्हा परिषद स्तरावर काही करायचं असतं त्या ठिकाणी रुग्ण समिती असते, तशी आपल्या लेवलला कुठली कमिटी आहे का सर, त्या कमिटीच्या वारंवार मिटिंग घेणं गरजेचं आहे. आणि त्या मिटिंग मध्ये ज्या गोष्टी किंवा गॅप्स फाईंड होतात त्या रेक्टिफाय करणं देखील तेवढंच गरजेचं आहे सर. आणि त्या पहिल्यांदा सुरुवातीला आपण पहिल्या स्टेजमध्ये आहोत, त्याच्यामुळे पहिल्या स्टेजमध्ये तर मिनिमम जे आपल्याला रिक्वायरमेंट आहे ते फक्त गॅप फाइंडिंगचे आहे सर. गॅप फाइंड केल्यानंतर आपला स्कोर किती येतो सर, आपण सर सकट 0, 1, 2 अशा प्रकारची स्कोरिंग सिस्टीम आहे सर. आपल्याला असं वाटेल की आपला स्कोर खूप चांगला झाला सर, 75% अबोव स्कोर झाला तर आपण नॅशनल सर्टिफिकेशनसाठी एलिजिबल होऊन जातो सर. परंतु 75% स्कोर येण्यासाठी आपल्या सर्व्हिस प्रोव्हिजन कसे आहेत, इन्फेक्शन कंट्रोल किती आहे, फार्मसी आपली किती इक्विप्ड आहे, आपले इक्विपमेंट किती कॅलिब्रेशन केलेलं आहे, सर्टिफिकेशन कुठले कुठले आपल्याकडे आहे, जे गॅप्स आहेत ते आयडेंटिफाय करतात सर. आणि जर हे गॅप आयडेंटिफाय केले तर आपला स्कोर बराचसा कमी होऊन जातो सर. आपलं सुरुवातीला असं वाटलं की आपला स्कोर खूप चांगला आहे, आपण या सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, पेशंटची संख्या जास्त आहे. पेशंटची संख्या जास्त महत्वाची नाही सर, त्या ठिकाणी पेशंटला क्वालिटी सर्व्हिस आपण काय देतो, पेशंट किती सॅटिस्फाईड आहेत, आपल्याकडे येणारे क्लायंट किती सॅटिस्फाईड आहे. त्याचबरोबर आपण सर्व्हिस प्रोव्हाइड जे करतो ते एका स्टँडर्डाइज बॅनर मध्ये आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करणं अपेक्षित आहे सर. ते स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी आपल्याला एनकॉस सर्टिफिकेशन आवश्यक आहे सर. आता राज्य शासनाने काय केलं सर, जे पब्लिक हेल्थ मध्ये जेवढे डिपार्टमेंट होते, जिल्हा परिषद आहे, सिव्हिल सर्जन आहे किंवा कॉर्पोरेशन आहे, त्या ठिकाणी 100% एनकॉस सर्टिफिकेशनचं प्रोसिजर चालू आहे सर. आणि आपल्याकडे ESN मध्ये सुद्धा देखील ते इम्प्लिमेंट करतात सर. त्याच्यातून आपण फक्त एकच करतोय की आपली जी क्वालिटी आहे, जी स्टँडर्ड आहे, आपल्याकडे पेशंटची संख्या चांगली आहे सर, परंतु त्या पेशंटची संख्या चांगली असणं त्याचबरोबर क्वालिटी सर्व्हिस कसं प्रोव्हाइड करू शकतो हे जास्त महत्वाचं आहे सर. आणि त्या दृष्टीने आपण हे प्रयत्न करतो सर. गॅप अनालिसिस आपण सुरुवातीला करूया, आणि गॅप अनालिसिस केल्यानंतर ते रेक्टिफिकेशनचा जो क्रायटेरिया आहे सर, जसं आपण म्हणतात की आपण 15 दिवसातून किंवा महिन्यातून आपण एमएससी आपण मिटिंग घ्यायला चालू करूया. पण त्याच्याऐवजी मी असं म्हणेन की सर एव्हरी वीक बेसला आपण ही मिटिंग घेणं गरजेचं आहे त्या डिपार्टमेंटची. आणि प्रत्येक डिपार्टमेंटनी मागच्या आठवड्यामध्ये कुठले गॅप फाईंड केले होते त्याच्यामध्ये ह्या नेक्स्ट वीक मध्ये किती त्याच्यावर सुधारणा करायला लागेल, आणि हा मंथली रिव्ह्यू होऊन जाईल त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केलेले गॅप किती होते आणि त्याचं रेक्टिफिकेशन विदिन मंथ हे करणं गरजेचं आहे सर. जेवढं लवकर करता येईल तेवढं गरजेचं आहे सर. कारण मला वाटतं आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला सुद्धा आपल्या एका मीटिंगमध्ये सांगितलं होतं की ऑक्टोबर पर्यंत आपल्या ह्या ज्या संस्था आहेत सगळ्यांचं इंटरनल असेसमेंट पूर्ण व्हायला पाहिजे, आणि ह्या मार्च 26 पर्यंत आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या संस्थांचं एनकॉस सर्टिफिकेशनसाठी आपण प्रयत्न करायचं. 100%चं टार्गेट आहे सर, ऍटलीस्ट आपण 50% अचीव्ह करणं गरजेचं आहे सर त्यामध्ये. तर ते मला महत्वाचं वाटतं सर, कारण जर आपण हे डिले करायला चालू केलं तर आपण खूप महाग राहू शकतो त्यामध्ये. त्यामुळे जेवढं लवकर शक्य होईल तेवढं गॅप असेसमेंट करणं, इंटरनल असेसमेंट करून घेणं हे गरजेचं आहे सर. सर बोराडे सर, तुमचा आवाज थोडासा मला वाटते माईक पासूनचा अंतर काहीतरी प्रॉब्लेम असावा, एवढा क्लिअर येत नव्हता. परंतु सगळे MS जे आहेत त्यांना समजलं का काही? थोडक्यात काय आहे की आपल्याला आता स्टेप बाय स्टेप जायचं आहे. पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही हे जे नोडल ऑफिसर आणि सब नोडल ऑफिसर प्रत्येक डिपार्टमेंटचे हे आयडेंटिफाय करा. इन्फेक्शन कंट्रोल ऑफिसर, इन्फेक्शन कंट्रोल नर्स आणि वार्ड मधल्या सिस्टर अशी एक इन्फेक्शन कंट्रोल कमिटी फॉर्म करा, कारण तिचा महत्वाचा रोल आहे. आणि आपल्याला बोराडे सर आपल्या सगळ्या हॉस्पिटलचे SOPs किंवा जे मॅन्युअल्स आहेत ते सेम असणार आहेत. तुमच्याकडे ही माहिती असेल तुम्हाला की कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटचे मॅन्युअल्स बनवायचे आहेत, SOP बनवायचे आहेत, आणि त्याचा एक फॉर्मॅट कशा प्रकारचा आहे हे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही सर्वात प्रथम काय करा, सोलापूर हॉस्पिटलचे मॅन्युअल्स आणि SOPs सोलापूर हॉस्पिटलसाठी तुम्ही बनवायला सुरुवात करा. तुमच्या मदतीला जे काही नोडल ऑफिसर असतील, सब नोडल ऑफिसर असतील किंवा स्पेशलिस्ट, SOPs बनवताना स्पेशलिस्टला सुद्धा विचारात घ्यावं लागणार आहे. तर तुम्ही दर आठवड्याला कमीत कमी एक वेळा बसून
हे काम करायचं आहे. आता एसओपी बनवण्याचं किंवा मॅन्युअल बनवण्याचं जे काम आहे तुम्ही सुरू करा, कारण तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे स्पेशलिस्ट आहेत. आपलं सगळं फंक्शनिंग सगळं सारखंच आहे प्रत्येक हॉस्पिटलचं. आणि आपण काय करूया, दर 15 दिवसाला आपण सगळ्या हॉस्पिटलचे जे नोडल ऑफिसर आहेत, सब नोडल ऑफिसर आहेत आणि MS यांच्यासोबत VC द्वारे चर्चा करू. एक एक डिपार्टमेंटची जी SOP आहे, तुम्ही जे काय बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी काय ऍडिशन करायचं, डिलिशन करायचं, हा जो फ्रेमवर्क आहे तो आपण फायनल करूया, चर्चा करू. आणि SOPs बनल्यानंतर त्या SOPs प्रमाणे सगळं आपल्या डिपार्टमेंटचं काम चालते की नाही हे एन्श्युअर करण्याचं मग काम सुरू होईल, किंवा त्याच्याबद्दलचं रेकॉर्ड किपिंग जे आहे ते नंतर सुरू होईल. परंतु आपल्याला सुरुवातीला आता काय करायचं, एक तर नोडल ऑफिसर अपॉइंट करणे आणि इंटरनल असेसमेंट करून ज्या काही लॅक्युनीज आहेत त्या आयडेंटिफाय करणे. ही 2 कामं तुम्हाला इमिजिएट करायची आहेत. त्याच्यानंतर मग आपण सगळ्या SOPs आणि मॅन्युअल्स तयार करूया आणि मग त्याचं यासाठी हॉस्पिटल लेवलला स्पेशलिस्ट, RMO आणि नोडल ऑफिसर आणि सब नोडल ऑफिसर यांची एक एक बैठक घ्या आणि मग आपला जो काही गॅप आहे तो गॅप कशा प्रकारे फुलफिल करता येईल. आता काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या हातामध्ये नाहीये. जसं प्रत्येक हॉस्पिटलला STP ETP असणं मॅन्डेटरी आहे, ते आपल्या स्तरावरून आपल्याला आता आपण करत आहोत. त्याच्यासाठी इमिजिएट तुम्हाला काही करता येणार नाही. किंवा OT अपग्रेडेशनचं असेल ते पण काम सुरू होईल, ते पण तुमच्या हातामध्ये आता नाही. म्हणून मला असं वाटते की ह्या गोष्टी होईपर्यंत आपल्याला सगळ्या डिपार्टमेंटचे SOPs आणि मॅन्युअल्स हे तयार करायला वेळ आहे. तर ते दरम्यानच्या काळामध्ये हे करू. आणि जे सध्या करता येण्यासारखं आहे, जसं इन्फेक्शन कंट्रोलवर आपल्याला काम करता येऊ शकतं, तर ते काम आपण सुरू करायचं. आणि क्वालिटीसाठी फार छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे जसं मेडिकेशन एरर होऊ नये म्हणून काळजी घेणे, लॅब मधले रिपोर्ट एकाचा रिपोर्ट दुसऱ्याला जाऊ नये म्हणून काळजी घेणे, रिपोर्ट आल्यानंतर जर समजा इमर्जन्सी रिपोर्ट असेल, क्रिटिकल रिपोर्ट असेल तर तो इमिजिएट कन्सर्न स्पेशलिस्टला कळवणे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या तर आता सुद्धा आपल्याला करता येऊ शकतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी क्वालिटीच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. तर म्हणून ज्या करता येऊ शकतात त्या इमिजिएट मॉनिटरिंग करायला सुरू करायचं आहे. आणि ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ज्याला थोडासा वेळ लागणार आहे, 2 महिने 3 महिने 4 महिने, दरम्यानच्या काळामध्ये आपण सगळे SOPs आणि मॅन्युअल्स तयार करूया. आणि हॉस्पिटल लेवलला ह्या बाबीवर चर्चा करण्यासाठी दर आठवड्याला एक मीटिंग घ्या. आणि 15 दिवसाला आपण VC घेऊन आपण जे काही 15 दिवसामध्ये काम केलेलं आहे प्रत्येक हॉस्पिटलने, SOPच्या बाबतीत असेल, मॅन्युअलच्या बाबतीत असेल, किंवा मॉनिटरिंग कुठले कुठले रजिस्टर तुम्ही आता मेंटेन करायला सुरुवात केलेला आहे, त्याच्यावर आपण दर 15 दिवसांनी चर्चा करत जाऊया. युजली मला असं वाटते की फ्रायडेला आपण ही 15 दिवसाची जी मीटिंग आहे, 2ऱ्या आणि 4थ्या शुक्रवारी आपण मीटिंग घेत जाऊया. आणि सगळ्यांनी बोराडे सरांचा नंबर घ्या, म्हणजे ज्या काही अडचणी असतील तर तुम्ही त्यांना डायरेक्ट विचारू शकता. आणि 8 दिवसाला बोराडे सर तुम्ही एक VC घेत चला, सगळ्यांना गाईड करा आणि त्यांनी काय काम केलेलं आहे, कशा प्रकारे करायचं हे सांगत चला आणि त्याच्यानुसार ते करतील. मग सुरुवातीला तुमची मदत लागणार आहे सगळ्यांना. ठीक आहे, याच्याबद्दल कोणाला काय बोलायचं आहे का? कोणत्या MS ला बोराडे सरांचा नंबर जर डिस्प्ले झाला, नंबर सांगा. ग्रुपवर टाकतो सर. हा, ग्रुपवर टाका. ग्रुपवर टाकतो. हो. त्याच्यानंतर आजचा दुसरा विषय आहे पर्टिक्युलर EMOच्या संदर्भामध्ये आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण 124 सर्व्हिस डिस्पेन्सरीचा प्रस्ताव ESIC ला पाठवला होता. त्याच्यापैकी 89 डिस्पेन्सरी सुरू करण्याची परवानगी आपल्याला मिळाली होती. MS लोकांनी जाऊ नका, आपला परत विषय आहे MS च्या संदर्भामध्ये सुद्धा. तर 89 पैकी आपण 59 डिस्पेन्सरी सुरू करू शकलेलो आहोत. आणखी ज्यांची परमिशन मिळालेली आहे अशा 35 डिस्पेन्सरी आपल्याला सुरू करायच्या आहे.
तर सुरू का नाही झाल्या, तर आपल्याला ESIC असं सर्क्युलर होतं की इव्हन भाड्याने घेण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट प्रिमायसिस पाहिजे. परंतु आपली अडचण अशी होत होती की गव्हर्नमेंटची जागा मिळत नव्हती आणि मिळत नाही म्हणून कोणी लेखी देत पण नव्हतं. परंतु दरम्यानच्या काळामध्ये ZMC मॅडमचं माझं बोलणं झालं आणि मॅडमनी सांगितल्यानंतर मला समजलं की ESICने दुसरा एक सर्क्युलर काढलेला आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जर शासकीय प्रिमायसिस मिळत नसेल तर तुम्ही टेंडर प्रक्रिया राबवून खाजगी जागा सुद्धा भाड्याने घेऊ शकता. ते सर्क्युलर मी प्रशांतला शेअर केलं होतं, तुम्हाला सगळ्यांना पाठवायला सांगितलं होतं. मिळालं असेल तर चांगलं आहे, नसेल तर मी आजच ग्रुपवर ते सर्क्युलर टाकून देतो. आता थोडक्यात काय आहे की आपण आपले सगळे प्रयत्न केलेले आहेत गव्हर्नमेंट प्रिमायसिस मिळण्यासाठी, परंतु मिळत नाहीये. हे नोटीसमध्ये आणा आणि पेपरमध्ये जाहिरात देऊन किंवा टेंडर करून आपल्याला आता खाजगी जागा शोधायची आहे. आणि कमिशनर सरांनी असं सांगितलेलं आहे. मध्ये एक आणखी कन्फ्युजन असं होतं की 15 फेब्रुवारीला मनसुख मांडविया साहेब जे केंद्रीय कामगार मंत्री आहेत ते आले होते आणि त्यांनी सांगितले होते की अभी इसके बाद कोई डिस्पेंसरी नहीं बनेगी, कोई हॉस्पिटल नहीं बनेगा. त्याच्यामुळे मग ते डिस्पेन्सरी सुरू करायचे का नाही असा थोडासा डायलेमा होता. परंतु कमिशनर सरांचं म्हणणं असं आहे की ज्यांना ऑलरेडी मान्यता मिळाली आहे ती आपण चालू केली पाहिजे, कारण लोकांची पण डिमांड आहे, कामगार संघटनांची डिमांड आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यामधले राजकीय नेत्यांची डिमांड आहे की आमच्याकडे दवाखाना पाहिजे. म्हणून मग सरांचं म्हणणं असं आहे की आपल्याला ज्या 35 ज्यांची मान्यता मिळालेली आहे त्या डिस्पेन्सरी आता युद्ध पातळीवर सुरू करायच्या आहेत. म्हणून तुम्ही युद्ध पातळीवर जागा शोधणं सुरू करा, पेपरमध्ये ऍड द्या किंवा जेम पोर्टलवर ऍड टेंडर पब्लिश करा आणि आपल्या ESICच्या नॉर्म्सच्या मध्ये राहून, कारण मार्केट रेट जो आहे तो मार्केट रेट PWD सर्टिफाय करून देणार नाही. तुम्ही जर टेंडर करणार असाल तर ESICचे नॉर्म्स जे आहेत जागेचे ते नॉर्म्स वापरून टेंडर करा. आपल्याला जर समजा ESICच्या नॉर्म्सच्या बाहेर मिळत असेल आणि PWD सर्टिफाय करून देत नसेल तर आपल्याला ते भाड्याने घेता येणार नाही. त्यामुळे ESICच्या नॉर्म्स मध्ये राहूनच आपण टेंडर करायचं, त्याच्यामुळे आपल्याला काय अडचण येणार नाही. आणि हे लवकरात लवकर करा, कारण आता मंत्री महोदय पण खूप पाठपुरावा करतात. एखाद्या आमदारांनी सांगितलं की आमच्याकडे सेवा दवाखाना नाही, मग ते म्हणणार की तुम्ही एवढे दिवस का नाही केलं. त्याच्यामुळे आपल्याला हे युद्ध पातळीवर करायचं आहे. हा एक विषय झाला आजच्या बैठकीचा. दुसरा आणखी एक महत्वाचा विषय असा आहे की 2 दिवसापूर्वी सेक्रेटरी सरांकडे आपला जो आकृतीबंध आहे त्याच्या संदर्भामध्ये मीटिंग होती. त्या मीटिंग मध्ये सरांनी सांगितलं की एक असा डॅशबोर्ड पाहिजे ज्याच्यामध्ये आज कुठल्याही हॉस्पिटलमध्ये किती मेडिसिन्स आहेत, किती पेशंट ऍडमिट आहेत, किती पेशंट ओपीडीला आलेले आहेत, हा लाईव्ह डेटा मला म्हणजे सेक्रेटरी सरांना बघता आला पाहिजे. आता हे सरांना तेव्हाच दिसेल जेव्हा आपण धन्वंतरीमध्ये ऑनलाईन काम करू. त्याच्यामुळे आपल्याला आता कुठलाही पर्याय नाहीये हे धन्वंतरीचं ऍप सगळे मॉड्यूल्स वापरल्याशिवाय. आणि त्यातल्या त्यात फार्मसी मॉड्यूल तुम्हाला 100% ऑनलाईन करायचं आहे, त्याला काहीही पर्याय नाहीये. तुम्ही सगळेजण जर ओपीडी मध्ये पूर्ण वेळ बसलात तर ते शक्य आहे. फार्मासिस्टला आणि RMOना सांगा की इमिजिएट जो काय आपला मेन स्टोअरचा जो काय साठा आहे तो सगळा ऑनलाईन घ्या, ऑनलाईन डिस्ट्रीब्यूट करायचं, ऑनलाईन डिमांड जनरेट करायचं युजर डिपार्टमेंटने, आणि ओपीडी मधून सगळी मेडिसिन ऑनलाईन डिस्पेन्स झाली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये काही एक्सक्यूज नाहीये. उद्या फार्मसिस्ट ट्रेनिंग साठी विषय आहे. ट्रेनिंग ऑलरेडी दिलेला आहे, फक्त आपण कंटाळा करतो किंवा आपण एवढं सिरियसली घेत नाहीये. परंतु आता सेक्रेटरी सरांनी खुद्द सांगितल्यामुळं आणि मनावर घेतल्यामुळं सेक्रेटरी सरांना अन्सारीला आता सांगितलं की आता ऍक्च्युअली आपला डॅशबोर्ड नाहीये, म्हणजे असं क्युम्युलेटिव्ह सगळं दिसेल असा डॅशबोर्ड नाहीये. म्हणजे तो ऍक्सेस दिल्लीला आहे, दिल्लीचं युजर आयडी पासवर्ड टाकून सुद्धा आपल्याला प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जावं लागते आणि मग हॉस्पिटल सिलेक्ट केल्यानंतर आपला सगळा डेटा दिसू शकतो. परंतु सेक्रेटरी सरांचं म्हणणं असं आहे
की असा क्युम्युलेटिव्ह डेटा मला दिसला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12 हॉस्पिटलमध्ये किती पेशंट ऍडमिट आहेत आजची 12 हॉस्पिटलची क्युम्युलेटिव्ह ओपीडी किती झाली, किती इन्व्हेस्टिगेशन झाली, किती सोनोग्राफी झाली, असं क्युम्युलेटिव्ह त्यांना दिसलं पाहिजे. अशा प्रकारचा डॅशबोर्ड सरांना पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही दिल्लीला आता लिहिलेला आहे, मेल पाठवलेला आहे. परंतु सरांना सगळं ऑनलाईन पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला आता कुठलंही एक्सक्यूज न सांगता सगळ्या मॉड्यूलवर काम करावं लागणार आहे. तुम्ही जर तिकडे ऍडमिशन दाखवलं तरच आपली आयपीडी किती आहे हे दिसणार. अदरवाईज मंत्री महोदय म्हणणार की मग तुमच्याकडे 10च पेशंट आहेत आणि मग 400चा स्टाफ कशाला पाहिजे, 300चा कशाला पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला आता धन्वंतरी वापरायचं आहे. धन्वंतरी वापरण्यासाठी आपल्याला सोपं जावं यासाठी आम्ही दिल्लीला लिहिलेलं आहे की व्हॉइस टू वर्ड कमांड तुम्ही हे करा, उपलब्ध करून द्या. यासाठी आपण दिल्लीला लिहिलंय. परंतु जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने आता जसं काय आहे त्या पद्धतीने आपल्याला वापरावं लागणार आहे. सगळ्या स्पेशलिस्टला, मेडिकल ऑफिसरला तुम्ही सांगा, सक्त ताकीद द्या, रिटर्न मध्ये द्या. जर कोणी काम करत नसेल तर त्याच्या विरुद्ध तुम्हाला आता ऍक्शन घ्यावी लागेल. त्याच्या बाबतीमध्ये काय आपल्याला बोलायचं आहे का? सर पुण्यावरनं बोलते, आमचा कॅमेरा बंद आहे. ते प्रिस्क्रिप्शन जर बंद केला तर 100% होणार सर. त्या प्रिस्क्रिप्शनला सर अडॉप्ट करतात लोक. आणि सकाळच्या वेळेला नेटवर्क चालत नाही जास्त फास्ट. आणि अजून एक सर धन्वंतरीमध्ये थोडस बदल करण्याची गरज होती की जेव्हा याच्याकडे प्रिस्क्रिप्शन जाते, म्हणजे आता डॉक्टर वर्कलिस्ट मध्ये कसे सगळे पेशंट पटपट पटपट दिसतात रजिस्टर केलेले, तसं फार्मसिस्टला दिसत नाही सर. तिकडे जोपर्यंत तो पेशंट दारात येतो, त्याच्या लाईन मध्ये येतो, त्याचा ESI नंबर टाकल्यावर मग त्याची प्रिस्क्रिप्शन त्याला दिसते. तर ते थोडं त्रासदायक आहे सर. ह्या सगळ्या ज्या काय आपल्या अडचणी आहेत ना मॅडम आजपर्यंत अन्सारीकडे आलेल्या आहेत, त्या सगळ्या आम्ही एकत्र करून दिल्लीला पाठवणार आहे. हो, ते जेव्हा होईल ना तेव्हा 100% अगदी आरामात होणार सर प्रिस्क्रिप्शन. कारण त्याच्यात इतका वेळ जातो निघून. आता मुलुंड मध्ये मॅडम असलेल्या ह्याच्यामध्ये मुलुंडचं बऱ्यापैकी काम चालू आहे ऑनलाईन. 50% त्यांचे प्रिस्क्रिप्शन ऑनलाईन होत आहे. तर सगळं बाकी मॅडम ऍडमिशन वगैरे तर एवढे नसतात आपल्याकडे. ऍडमिशन ऑनलाईन दाखवता येईल. त्याच्यानंतर ओपीडी तर चालूच आहे. इन्व्हेस्टिगेशनही दाखवता येईल. आपल्याला प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरनी जर सगळं वापरलं तर मग क्लिनिकल मॉड्यूल वापरलं तर ऑटोमॅटिक ऑनलाईन प्रिस्क्रिप्शन पण जाणार, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन पण ऍडवाइस होतील आणि हे पण होईल, प्रिस्क्रिप्शन पण होईल. हो, ते सगळं ते तर करतोय सर आम्ही, म्हणजे बऱ्यापैकी आहे आमचं. ऑफलाईन थोडं बंद केलं आपण तर मग ते फास्ट होईल सगळं. आणि कंपल्सरी सगळं 100% वापरावंच लागेल. डॉक्टर काही कारण नाही सांगू शकणार की नेटवर्क स्लो आहे, हालतच नाहीये, साईट चालू नाही, असं बऱ्याच वेळेला रडत येतात ते वरती. ते निमित्त लागते. म्हणजे समजा एखाद्या वेळेस नेटवर्क इश्यू झाला 2 मिनिटासाठी 5 मिनिटासाठी तर मग पुढे करायचंच नाही असं करतात आपले लोक. चालणार नाही. आणि नेटवर्क साठी तुम्हाला 2 एक लीज लाईन आणि एक ब्रॉडबँड हे 2 परमिशन तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. त्यांनी कुणी लीज लाईन घेतलेलं नसेल तर तुम्ही घेऊ शकता इमिजिएट. परंतु आपल्याला आता कुठलंही म्हणजे कारण न सांगता हे काम करायचं आहे. सर ते नेटवर्क नव्हे, म्हणजे साईट स्लो होते बऱ्याच वेळेला सकाळच्या वेळेला. आणि सोमवार गुरुवारी तर असतेच. ठीक आहे ना, एखाद्या वेळेस ठीक आहे ना, परंतु आपल्याला नेहमीसाठी काही हे कोणी ऍक्सेप्टच करणार नाही ना. तुमची नेहमी स्लो असते असं तर कोणी ऍक्सेप्ट करणार नाही. बरोबर, ठीक आहे. हो सर. आणखी काय होतं? सर मी ठाणा एमओ वर बोलते. सर आमचं CMDCचं हे साईट कोड नाही जनरेट झाले, त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईन इंडेंट पण आशीष बोल रहे कि उनको वो नहीं जम रहा है, कि आशीष को बोलूं क्या बात करने के लिए आपसे? हाँ ठीक है वो आप जो बोल रहे हैं ना उसको वो नहीं समझ में आ रहा है एक्चुअली. एक मिनट
मॅडम आपले EMOs अप्रूव्ड नाहीत आता ESICच्या रेकॉर्ड मध्ये EMO नाहीये, त्याच्यामुळे CNGC असण्याचा काय प्रश्नच येत नाही. तुम्ही डिस्पेन्सरी मधून तर 100% करू शकता ऑनलाईन. तसं केलंय सर आपण आपल्या एका डिस्पेन्सरीला मेन. दुसरी गोष्ट MS सगळे MS लक्ष द्या, आपल्याला फॉर्म B इमिजिएट प्राप्त करून घ्यायचा आहे. 15 ऑगस्टच्या आत आपल्याला सगळे ICU फंक्शनल करायचे आहेत. मुलुंडला भेटलेला आहे, मला वाटते पुण्याचं पण झालं असं मॅडम फॉर्म B. हॅलो हॅलो भेटले ना आपल्याला वाशीला पण फॉर्म बी भेटलेला आहे. वाशीला भेटलं. वाशी सध्या ICU नाहीये, आपण सेकंड याच्यामध्ये करणार आहोत. सोलापूरला पण भेटला असावा. ज्यांना भेटलेलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावं, कारण 15 ऑगस्टात आपल्याला सगळे ICU फंक्शनल करायचे आहेत. बोला ना. हॅलो हॅलो सर, डॉक्टर इंगळे बोलतो. गुड मॉर्निंग. हॅलो सर, येतोय आवाज? बोला. हॅलो. हा, नागपूरला डिस्पेन्सरी आहे, डॉक्टर सुद्धा आहे, परंतु त्याच्याकडे स्टेथोस्कोप नाही, काही नाही. ही DCU ब्रँच सुरू केली, एकही मेडिसिन दिला जात नाही. फक्त वेळेवर ते प्रकरण जमा केले जातात, नांदेड मार्फत ते आमच्याकडे पाठवलं जातं. अशा ठिकाणी आपण डिस्पेन्सरी ओपन करू शकतो का? बीड आणि लातूर. कुठं लातूरचं म्हणताय ना तुम्ही? बीड आणि लातूरचं म्हणतात मेन. हा, मग लातूरला करायचंच आहे ना. आपले नांदेडची 3 नंबरची डिस्पेन्सरी तिकडे शिफ्ट करा ना. पत्र पाठवू का सर? पाठवले आम्ही आधी. पाठवा ना, तुम्ही घेऊन येतो म्हणाला. नाही नाही, घेऊन येतो बोलू मी, गोष्ट खरी आहे. मग आम्ही कधी यायचं त्या तयारीत आम्ही येतो. मग सगळं कधी या तुम्ही या आणि लगेच काय. तर दुसरं महत्वाचं, ESIC नॉर्म प्रमाणे जागेचं भाडं 50,000 रुपये बॉन्डिंग केलेलं आहे. मग ते जर आपण घेतलं तर मग ते PWDचं वाजवी प्रमाणपत्र घ्यावं लागेल का भाड्याचं? आवश्यक आहे का ते? गरज नाही ना. ESICच्या नॉर्म मध्ये बसत असेल तर काय गरज नाही. बरं. तर तिसरा मुद्दा असा की OPD मध्ये आपलं रजिस्ट्रेशन ऑनलाईन चालू आहे, सर्टिफिकेट जनरेशन ऑनलाईन चालू आहे, परंतु बऱ्याचदा लाईट नसल्यामुळे, काही नसल्यामुळे आपण प्रिस्क्रिप्शन ऑनलाईन देता येऊ नये डॉक्टर. याच्यासाठी काय करता येईल? नाही, लाईट नसताना ठीक आहे ना, पण लाईट असताना तर करा ना. फार्मसीचे लोक 3 ठिकाणी आमच्याकडे ऑनलाईन डिस्पेन्स चालू आहे, ऑनलाईन चेकअप चालू आहे. फक्त 10 पैकी 4 ठिकाणी चालू आहे, 6 ठिकाणी नाही आहे. गर्दी असते, खूप गर्दी आहे पेशंट. काय बंद आहे? 10 डिस्पेन्सरी EMO औरंगाबादच्या अंडर आहे, त्यापैकी 4 ठिकाणी चालू आहे पूर्ण प्रक्रिया. पैठण. हा सर. दुसऱ्या ठिकाणी कशामुळे बंद आहे म्हणतो? गर्दी असल्यामुळे. पेशंट डॉक्टर म्हणतात की आम्ही जर एका पेशंटला 5 मिनिटं 10 मिनिटं दिलं तर 140-50 पेशंट आम्ही कधी बघावं? नाही, आपल्याला त्याच्यामध्ये फ्रिक्वेंटली आस्क पॅक किंवा ऑर्डर पॅक असे वेगवेगळे प्रोव्हिजन आहेत, ते बनवून ठेवलं ना. बघा, डिस्पेन्सरी मध्ये काय फार वेगवेगळ्या प्रकारची मेडिसिन आपण देत नाही, ठराविक मेडिसिनच असतात. त्याचे पॅक बनवून ठेवलं की फक्त पॅक सिलेक्ट करायचा असतो. त्याच्यामुळे काय अवघड आहे. आणि 5-6 वाजेपर्यंत बसले तर सगळे पेशंट व्यवस्थित होणार तपासून. आणि म्हणणं आहे की आम्हाला डाटा एंट्री ऑपरेटर एखादा द्या. नाही, त्यांना उशिरा येऊन लवकर जायचं असेल तर वेळच पुरे होणार नाही. मला एक सांगा साहेब, म्हणजे ESICच्या स्टँडर्ड नॉर्म्स नुसार एका डॉक्टरला 60 पेशंट तपासणं अपेक्षित आहे. आता 150ची OPD असणाऱ्या डिस्पेन्सरी मध्ये किती डॉक्टर आहेत? 2 आहेत. मग तुम्ही तिथं डॉक्टर वाढवलेले आहेत का ESICच्या नॉर्म्स नुसार? आपण राजनांदगावची परवानगी दिली आम्हाला, आम्ही जाहिरात देऊन भरणार आहे 3 पद्धत. मग घ्या ना. तुमची OPD 150 असेल तर तिथे 3 डॉक्टर घेऊ शकता ना तुम्ही. प्रत्येक डॉक्टरला 60 पेशंट
तपासणं आवश्यक आहे. जर समजा 100 असेल तर 2 असू द्या, 120च्या वर चालले 30, 40, 50, 150 होत असतील 3 डॉक्टर करा. ठीक आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आमचा मुकुंदवाडीचा त्या दिवशी चर्चेला विषय आला उपायुक्ता समोर, कामगार उपायुक्ता समोर. तिथे पीडब्ल्यूडीला आपण 10 पत्र लिहिले, प्रत्यक्ष भेटलो तरी त्यांनी काहीही केलेलं नाही. आता शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही कलेक्टर मार्फत ती जागा दुसरी बाजूला पीडब्ल्यूडीची घ्यायला तयार झालो. त्याचा 1-2 दिवसामध्ये उत्तर येईल आम्हाला अपेक्षित आहे. बाजूला जागा आहे का? त्याच बिल्डिंग मध्ये आहे? बाजूला जागा आहे, एक बिल्डिंग आहे. पण ते पीडब्ल्यूडीचे लोक, ते एमआयडीसीचे लोक लवकर द्यायला तयार नाही. ते ठीक आहे, चालेल. अजून एक विषय आपला बोलायचा राहिला. मी तुमचा MJPJY आणि हेल्थ कॅम्पचा डेटा मी बघत होते, म्हणजे मी आज बघते फ्रिक्वेंटली. तर अपडेटेड डेटा मला दिसून येत नाही. बराच जुना म्हणजे डेट वाईज तो दररोज अपडेट करणं अपेक्षित आहे. तर रोज तो संध्याकाळपर्यंत डेली अपडेट व्हायला पाहिजे. MJPJYचा कोणी तुमच्याकडे लाभार्थी आला असतील तर ते, आणि हेल्थ कॅम्प मध्ये तुमचे डेटा, हेल्थ कॅम्प कंडक्ट झाले त्याचा डेटा. तर प्लीज याकडे थोडस गांभीर्याने लक्ष द्या, कारण ही गोष्ट आपल्या मिनिस्टरकडे जी मीटिंग होणार आहे किंवा लवकरच होणार आहे किंवा केव्हा होईल तेव्हा हा विषय नेहमी चर्चेमध्ये असतो आणि हा डेटा त्यांना नेहमी आपल्याला द्यावा लागतो. म्हणजे OPD IPD डाटा, सगळा डेटा प्लस MJPJY लाभार्थीचा डेटा आणि प्लस हेल्थ कॅम्पचा डेटा. तर हे सगळा वेगळा डेटा तुम्ही वेळोवेळी गुगल ड्राईव्ह मध्ये भरण्याचं काम करायला तुम्ही तुमच्याकडे कोणाला तरी पर्टिक्युलर जबाबदारी द्यावी अशी विनंती आहे. नाही, तुम्ही मॅडमने सांगितल्याप्रमाणे कॅम्पचा डेटा असेल किंवा आपला नियमित OPD IPD डेटा असेल, हे भरण्यासाठी रिटर्न मध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचे आदेश काढा आणि त्यांनी जर केलं नाही तर त्याच्यावर ऍक्शन घ्या. कारण इव्हन OPD IPDचा डेटा सुद्धा भरला जात नाहीये. बऱ्याच हॉस्पिटलने जुलैचा, जूनचा सुद्धा भरलेला नाहीये. त्याच्यामुळं हे कोणावर तर रिटर्न जबाबदारी द्या आणि नाही केलं तर त्याच्यावर ऍक्शन घ्या. सर बोलू का थोडं? बोला. हा सर, डिस्पेन्सरी मध्ये पण आता MJPJY आपल्याला डिस्पेन्सरी मध्ये नाही OPDला, पण आता आउट ऑफ कव्हरेज पेशंट पण आपण एकदा मागे माहिती विचारली होती. तर आउट ऑफ कव्हरेज पेशंट आला तर त्याला उपचार द्यायचे का OPD? आता सध्या आम्ही तर देतोच आहे, पण असं रुटीनली जर यायला लागले तर काय द्यायचे का त्यांना उपचार? नाही सर, OPD अलाउडच नाही ना, म्हणजे द्यायचीच नाहीये, एक्सपेक्टेडच नाहीये. नाही, पण आउट ऑफ कव्हरेज समजा आले, म्हणजे ESI नसलेले आले समजा, तर त्यांना नाही द्यायचे का? आणि जर पब्लिसिटी व्हायला लागली तर बाहेरचे लोक सुद्धा येतात. इमर्जन्सी असेल तर ठीक आहे. अच्छा, समजा एखादा ऍक्सिडेंट झाला, छोटा मोठा आला तुमच्याकडे, त्याला TT देणं असेल, ड्रेसिंग करणं असेल किंवा 1-2 दिवसाचा अँटीबायोटिक द्यायचं, इथपर्यंत ठीक आहे. परंतु रुटीन कन्सल्टेशन द्यायचं आणि ट्रीटमेंट द्यायचं नाहीये. आता तुम्ही स्पेशालिटी सेंटर सुरू केलं पण ते पण OPDच असणार ना, तिथं आपण बेड पण टाकणार आहेत. मग तिथं पेशंटला डे केअर सर्व्हिसेस द्यायचे का? डे केअरचं प्रोव्हिजन असेल याच्यामध्ये MJPJY. थोडक्यात काय, तो आजार, ही ट्रीटमेंट ही पॅकेज मध्ये बसली पाहिजे, त्याच्याकडून आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत. असेच पेशंट फक्त एंटरटेन करायचे. मी एक वाक्य ऍड करू का? MJPJYच्या स्कीम मध्ये OPD साठी काहीच फॅसिलिटी नाही, प्रोव्हिजनच नाहीये. म्हणजे असं आपण MJPJYच्या पेशंट साठी OPD म्हणून स्वतंत्र OPD कुठेच आपण चालू केलेली नाहीये. नाही, ते बरोबर आहे, पण OPDला आता जनरल पेशंट सुद्धा येतात. कारण आता कामगार, आपण कंपन्यांमध्ये जातो तर तिथे ज्यांना ESI नाहीये ती लोक सुद्धा उत्सुक असतात. आपण त्यांना फार चांगल्या पद्धतीने सांगतो, त्याच्यामुळे ते म्हणतात की आम्हाला सुद्धा इथे उपचार द्या, तर ते डिस्पेन्सरी मध्ये येतात लोक. सर मी बोलू का? बोला. याच्यात MJPJY मध्ये आपण KYC करून देऊ शकतो, ते रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंग जे होतं. पण आता मी असं एक, म्हणजे ते आपण करून देऊ शकतो त्यांना, जर त्यांना वेळेवर कधी लागलं तर ते इमिडिएट मग त्यांचं ते अप्रुव्हल होतं सर, KYC केलं तर. आणि आता PMJY मध्ये त्यांनी ते रेशनिंग कार्डचे प्रॉब्लेम्स येत होते, म्हणून आता रेशन कार्ड काढले, तर आधार कार्डवरच आता ते लिंकिंग होणार आहे सर. तर ते आपण प्रोसिजर करू शकतो त्या पेशंटची OPD बेसिसवर. आरोग्य मित्र आहे
आणि आरोग्य मित्र हे काम करतात असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं. म्हणजे पेशंट आला इन्क्वायरीसाठी आला, तो आजारी असेल नसेल तरी पण त्याला त्याचं कार्ड जनरेट करून दिलं तर भविष्यात त्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा तो ते कार्ड वापरून म्हणजे आयुष्यमान कार्ड आयुष्यमान कार्ड ते कार्ड जनरेट करायचं काम आरोग्य मित्र करून हो एनजेपी जेव्हा जे लाभार्थींना आयुष्यमान कार्ड. तर मॅडमच्या मताशी मी सहमत आहे. अरे मॅडमच्या मताशी मी सहमत आहे. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. थँक्यू मॅडम. ओके थँक्यू. ऑफिसर वॉर्ड 1-2 ला वेगळा आणि वॉर्ड 3-4 साठी वेगळा, तिथल्या समस्या